आपण आमच्या लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय हे सरकार आल्यानंतर आपण देणार होता। पण काल आपलं उत्तर जे वरच्या सभागृहात आपण दिलं की अजून काही त्या पद्धतीचा निर्णय झालेला नाही, अशा पद्धतीचं काही पेपरला बातमी आलेली आहे। खरं तर आपण ज्यावेळेस ही योजना आणली, ही योजना जेव्हा आणली त्यावेळेस आपले राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मागेल त्या लाडक्या बहिणीला आम्ही ही योजना लागू करणार। सगळ्यांनी अर्ज दिले, आम्ही सगळ्यांचे अर्ज मंजूर करू, या पद्धतीनं त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं होतं। मग आता आपण जी छाननी करताय, त्यावेळेस योजना आणत असताना त्यावेळेस का आपण नाही ठरवलं? त्यावेळेस याच्यामध्ये ज्या त्रुट्या येणार होत्या, त्याच्यामध्ये जे काही कोणी चुकीचे लोक त्याच्यामध्ये येणार होता, त्यावेळेस आपण योजना बनवत असतानाच या सगळ्या गोष्टीला तपासलं का नाही, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला। आपण सांगता की आता ज्या लोकांनी चुकीने हे पैसे घेतलेले आहेत ते भरले नाहीत तर त्याच्या घरावर जप्ती आम्ही आणू। काय तुम्ही सावकार झालात? तुम्ही काही कायम स्वरूपी अमरपट्टा घेऊन तर आलाच नाही। पण ज्या घोषणा आपण केल्या, मुख्यमंत्र्यांनी बोललेला शब्द हा राज्याच्या लोकांसाठी महत्वाचा असतो आणि त्या पद्धतीचे अर्ज या ठिकाणी केले। आजच मी मगाशी माननीय अध्यक्षांच्या दालनात गेलो होतो, त्यावेळेस मी टीव्हीवर पाहत होतो की आमच्या गोंदिया जिल्ह्यातल्या 27,000 महिलांचं त्या ठिकाणी लाडक्या बहिणीतून त्या योजनेतून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, असं टीव्हीवर मगाशी पट्टी चाललेली होती। राज्यातल्या लाखो महिलांचं, जवळपास 10 लाख महिलांच्या वर आपण लाडक्या बहिणींना त्या योजनेतून आपण कमी करता आहात। पहिले जेव्हा योजना बनवत असताना आपण सगळ्यांसाठी योजना, आपण मधल्या काळात आम्ही ऐकत होतो की आपण सांगत होतात की बांगलादेशी महिलांनी याचा फायदा घेतला, उत्तर प्रदेशच्या महिलांनी फायदा घेतला, बिहारच्या महिलांनी फायदा घेतला आणि दुसऱ्या राज्याच्या महिलांनी फायदा घेतला, अशा पद्धतीचाही काही बातम्या आम्ही ऐकत होतो। आता जर तुम्हाला यादी जाहीर करावं लागणार आहे, नेमकं याच्यामध्ये कोणाकोणाला आपण फायदा दिला, त्यांची आयडी होती की नाही, त्यांचे आयडी प्रूफ होते की नाही, ते तिथले रहिवासी होते की नाही, फक्त मताच्या चक्करमध्ये तुम्ही राज्याची तिजोरी लुटायला निघाले होतात का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी प्रामाणिकपणे द्यावं लागेल। हे काही राजकारणाचा भाग नाही आहे, हे काही राजकारण नाही आहे। तुम्हाला ठीक आहे, मतदानाच्या वेळेस तुम्ही राजकारण केलं, तुम्ही मतदान घेण्यासाठी लाडक्या बहिणीच्या साठी आपण योजना राबवली, पण योजना राबवत असताना आपल्याला तिजोरी लुटायचा अधिकार जनतेने दिलेला नव्हता, चुकीच्या लोकांना फायदा देण्याचा तुम्हाला अधिकार जनतेने दिला नव्हता, पण स्वतःच्या फायद्यासाठी ज्या पद्धतीने आपण जे पाप केलेलं आहे त्या पापाचं प्रायश्चित्त तुम्हाला करावं लागेल। आज लाडक्या बहिणीच्या नावाने खापर फोडलं जाते की लाडक्या बहिणीच्या नावाने खापर असं फोडलं जातं की लाडक्या बहिणीला आम्ही योजना दिली तर आमच्या राज्याची तिजोरी खाली झाली, त्याच्यामुळे आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देऊ शकत नाही, आम्ही त्याच्यामुळे रस्त्याची कामं थांबली, लोक गड्ड्यामध्ये चाललेले आहेत, रोज ऍक्सिडेंट होत आहेत महाराष्ट्रामध्ये, आरोग्य व्यवस्था ठप्प झाल्यात, नोकर भरती केली जात नाही महाराष्ट्रामध्ये, एकीकडे महागाई वाढवून तुम्ही राज्याच्या जनतेला लुटताय। 1,500 रुपये भगिनींना दिल्यात, लाडक्या बहिणीला दिल्यात आणि त्याच काळात तुम्ही 5,000 रुपयाची महागाई वाढवली। बहिणीला लुटायचं पाप तुम्ही लोकांनी केलेलं आहे, हे पाप कुठं टाकणार सुधीर भाऊ?